नमस्कार मित्रांनो, कालपासून सोशल मीडियावरती एक बातमी व्हायरल होते आणि त्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली. मराठवाडाच नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळली. वारकरी संप्रदायामधील ही बातमी आहे. एक महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कलाकार आणि त्याच्याविषयीच ही बातमी बाहेर येतात क्षणी संपूर्ण सोशल मीडियावरती वाऱ्यासाठी ही बातमी पसरत गेली. सुप्रसिद्ध मृदुंगाचार्य लघाने यांच्याबाबत ही बातमी बाहेर आली आणि पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. यावर जी तुम्ही कालपासून बातमी ऐकता यावर सर्वात मोठा खुलासा आज समोर आलेला आहे आणि तोच आपण पाहणार आहोत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातीलच एक सुप्रसिद्ध मृदंगाचार्य लघाने आणि त्यांना संपूर्ण परिसर लघाने महाराज म्हणून ओळखलं जातं, संबोधलं जातं. आणि लघाने महाराजांचा विवाह होऊन 1 वर्ष देखील झालं नव्हतं. 1 वर्षाच्या आतच ही संपूर्ण घटना घडत गेली होती. त्यांच्या पत्नीनं आत्महत्या केल्याची बातमी धक्कादायक समोर आली आणि तिचा पती म्हणजेच लघाने महाराज यांचे अनैतिक संबंध असल्याची तिला भनक झाली आणि त्यातूनच वादविवाद निर्माण सुरू झाले. कौटुंबिक छळ, मानसिक त्रास सुरू झाला. राहत्याच घरी तिने त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातीलच शेपू या गावामध्ये ही घटना घडली. काजल लघाने असं लघाने महाराजांच्या पत्नीचं नाव आहे. काजल लघाने आत्महत्या केल्याच्या नंतर या प्रकरणामध्ये काजलच्या कुटुंबियांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आणि तेथील पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. मिळालेल्या माहितीनुसार त्यामध्ये जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील देव पिंपळगाव या ठिकाणी अण्णासाहेब केशवराव जाधव यांची मुलगी काजल तिचं वर्षभरापूर्वीच म्हणजे 25 मार्च 2025 रोजी छत्रपती संभाजीनगरच्या रांजणगाव मधील शेपू गावामध्ये राहणाऱ्या अमोल लघाने यांच्यासोबत लग्न झालं होतं. अमोल लघाने मृदंग वाजवणारा असून मृदंगाचार्य म्हणून तो प्रसिद्ध होता. पारंपरिक पद्धतीने त्यांचा लग्न सोहळा देखील पार पडला होता. लग्नाला वर्ष पूर्ण होत नाही तोवरच काजलने नवऱ्याच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली. काजलनं 1 एप्रिल रोजी सकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. नवऱ्याच्या कुटुंबाने तिला तात्काळ घाटी रुग्णालयामध्ये नेलं पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी काजलला मृत घोषित केलं होतं. या घटनेमुळे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच काजलच्या कुटुंबियांनी संभाजीनगर गाठलं आणि त्यांनी अमोल लघानेच्या त्रासाला कंटाळूनच काजलनं आत्महत्या केल्याचा आरोप केला. त्यांनी अमोल विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील केली. अमोलशी लग्न झाल्यानंतर काजलचा संसार व्यवस्थित सुरू होता, परंतु काही दिवसातच अमोलचं वागणं हे बदललं आणि त्यानंतर ही घटना घडली. आता प्रश्नचिन्ह निर्माण उपस्थित होतो तो म्हणजे वारकरी संप्रदायातील व्यक्ती असताना त्यांचे विचार, त्यांची कार्यक्षमता, त्यांची विचारसरणी ही अत्यंत सूक्ष्म असते, सात्विक असते, संस्कार असं कसं काय घडू शकतं हा प्रश्न उपस्थित होतो. आणि वारंवार वारकरी संप्रदायातील जी कलाकार मंडळी असतील, महाराज मंडळी असतील, जे तुरळक त्यांच्यावर असे प्रश्नचिन्ह उपस्थित होतात, निर्माण होतात आणि जी की गंभीर बाब आहे. परंतु या घटनेचा सखोल तपास संभाजीनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत. लवकरच संपूर्ण तपास अहवाल समोर येईल. जी सत्यता आहे ती समोर येईल. बातमी बाहेर आली म्हणजेच सर्व सत्य समोर आलं असं नसतं. संपूर्ण घटनाक्रम, संपूर्ण अहवाल समोर आल्याच्या नंतर खरा गुन्हेगार कोण आणि नेमकं या घटनेत घडलंय काय हे समोर येईलच. परंतु सध्या जी बातमी येते ती अत्यंत हृदयद्रावक आहे. काजलला न्याय हा मिळायलाच पाहिजे. परंतु वारकरी तपस्वी लोक आहेत, तपस्वी महाराज लोक आहेत, पुण्यवान लोक आहेत, सत्कर्म करणारे आहेत, निस्वार्थ भक्ती करणारे आहेत, परमार्थ करणारे आहेत, ज्यांनी आयुष्याचं संपूर्ण आयुष्य एक ना एक क्षण वारकरी संप्रदायासाठी दिला, भगवंतासाठी दिला, समाजासाठी दिला. त्यांच्यामुळे आज संप्रदाय हा टिकून आहे. परंतु काही तुरळक लोकांमुळे आज कलंक लागताना आपण पाहतो. वारकरी संप्रदाय हा खूप मोठा आहे आणि त्याला कोणी बदनाम करू शकत नाही. पण काही लोकांमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसून येतं. आपल्याला काय वाटतं या घटनेबद्दल? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि या घटनेबद्दल आपलं मनोगत कमेंट बॉक्समध्ये कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.